काकडीचे थालीपीठ तयार करायचे असेल तर याची रेसिपी मी दाखवत आहे. तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद. आज मी बनवत आहे काकडीचे थालीपीठ. त्यासाठी काकडी आणलेली आहे. जरड आणि मोठी झालेली काकडी असते, ह्याच्यामध्ये बिया परिपक्व. याची साल काढून घेणार आहे आणि किसणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य: ओवा, तीळ, दही, हळद, मीठ, कोथिंबीर ज्याला विदर्भामध्ये सांबार म्हणतात, आणि ही हिरवी मिरची, आणि कणिक, बेसन आणि तांदळाचं पीठसुद्धा लागणार आहे. मी आता काकडीचे सालं काढून घेते, बिया काढून घेते आणि किसून घेते. काकडी किसून झालेली आहे. आता मी ह्याच्यात टाकत आहे. ओवा आहे तो ओवा टाकत आहे. तीळ टाकत आहे, साधारण 1 चमचा. थोडी हळद, चवीपुरती मीठ, आणि 2 चम्मच दही. या पोह्या चम्मचनी 2 चम्मच दही. तुम्हाला जास्ती टाकायचं असलं तर जास्ती पण टाकता येतं. 5 मिरच्या, 5 लसणाच्या कळ्या आणि थोडी कोथिंबीर ही मी ठेचलेली आहे, ती आता याच्यामध्ये टाकत आहे. ठेचून घेतलेली आहे. पहिले एकत्र मिक्स करून घ्यायचे. मग याला जे पाणी सुटेल त्या पाणीच्या अंदाजाने मग पीठ टाकायचं असतं, म्हणून मी हे सगळं एकत्र करून घेतलं. आता आपण याच्यामध्ये पीठ, हे मी सगळं एकत्र करून घेतलेलं आहे. त्याला पाणी सुटायसाठी 10 मिनटं मी झाकून ठेवते, म्हणजे पीठ पाणी सुटते आणि त्याच्यामध्ये मग पीठ टाकायचं. मिक्स झालेलं याच्यामध्ये आता पीठ टाकत आहे. या छोट्या वाटीने 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटीपेक्षा थोडं कमी, 1 वाटी बेसन आणि 2 वाटी कणिक. आणि समजा अजून तुम्हाला वाटलं तर थोडंसं कणिकच टाकता येते, बाकी पीठ कमी टाकायचं. आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. ते काकडीला दही आणि मीठ टाकल्यामुळे पाणी सुटलेलं असते, तर आपल्याला वेगळं पाणी टाकायचं. हे मिक्स झालेलं आहे. 10 मिनटं असं झाकून ठेवून द्यायचं. मस्तपैकी काकडीचे थालीपीठ तयार झालेले आहेत. त्यासोबतच ताक, लोणचं